हा संपूर्ण कट आधीच रचला गेला होता का आणि पक्षावर ताबा मिळविण्यासाठी हे सगळं काही घडवून आणलं गेलं आहे का? मित्रहो, अजित पवार यांच्या विमान अपघातापासून अगदी पहिल्या दिवसापासून अगदी आजपर्यंत त्यांच्याच पक्षाचे दोन नेते प्रचंड वादग्रस्त ठरलेले आहेत. त्यातले एक म्हणजे प्रफुल्ल पटेल आणि दुसरे म्हणजे सुनील तटकरे. शंका आणि संशयाचं मोठं धोकं या दोन नेत्यांच्या अवतीभोवती अगदी आज सुद्धा घोंगावत आहे. अजितदादा गेले, महाराष्ट्र दुःखाच्या डोंगराखाली दबला. कार्यकर्ते तर अजूनही सावरलेले नाहीत, पण या सगळ्या दुखवट्याच्या या काळामध्ये त्या दोन नेत्यांनी काय केलं? फक्त राजकारण केलं. राजकारण करण्याला महत्व दिलं, प्राधान्य दिलं. अजितदादांच्या घरामध्ये दुखवटा असताना सुद्धा यांनी आपल्या सोयीचं राजकारण करण्याला महत्व दिलं ना हो. अजितदादा जाऊन अवघे 3 दिवस झाले आणि लगेचच यांनी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी घाईघाईनं उरकला. अर्थात त्यावेळेला यावर प्रचंड टीका तर झाली हो. राजकारणाचं सोडा हो, राजकारणाचं आणखी थोडं बाजूला ठेव, पण राज्यातला सर्वसामान्य माणूस सुद्धा या घिसाड घाईवर संतापलेला होता. पण आता या दोन नेत्यांना अजित पवार यांचा पक्षच हायजॅक करायचा होता. अजितदादांच्या पश्चात पक्षाची मालकी आपल्याकडे ठेवायची होती. एवढी मोठी खळबळजनक आणि तितकीच धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे. शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या दोन नेत्यांचं एक मोठं बिंग फोडलं आहे. मित्रांनो, रोहित पवार यांनी सांगितलं, अजित पवार यांच्या निधनानंतर 18व्या दिवशीच प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि ब्रिज मोहन श्रीवास्तव यांनी निवडणूक आयोगाला एक पत्र दिलं. त्या पत्रामध्ये त्यांनी पक्षाच्या संविधानात बदल करण्यात आलेला आहे असं खोटं सांगितलं. खोटं. पक्षाचे सगळे अधिकार कार्याध्यक्षांना म्हणजे प्रफुल्ल पटेल यांना देण्याची मागणी केली या पत्रामध्ये. हे करताना त्यांनी सुनेत्रा पवार किंवा मग पार्थ पवार यांना कोणालाही विश्वासात घेतलेलं नव्हतं. सुनेत्रा पवार जेव्हा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या तेव्हा त्यांना या पत्रव्यवहाराची कुणकुण लागलेली असावी आणि म्हणूनच त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून 28 जानेवारी ते त्यांच्या अध्यक्षपदापर्यंतच्या कालावधीमध्ये झालेला पक्षाच्या वतीने केलेला कुठलाही पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये अशी विनंती त्यांनी निवडणूक आयोगाला केली. म्हणजे अजित पवार यांचं निधन झाल्यापासून सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होईपर्यंत पक्षाच्या वतीनं जे काही निर्णय घेतले किंवा जो काही पत्रव्यवहार झाला तो अजिबात ग्राह्य धरला जाऊ नये असा एक जबरदस्त फटका सुनेत्रा पवार यांनी दिला. खरं तर यांची जिरवली म्हणावं लागेल. त्या दुखवटीच्या काळात यांनी जे काय करायचा प्रयत्न केला ते सगळं या सुनेत्रा पवारांनी खोडून टाकलं, रद्द केलं, फेकून दिलं. रोहित पवार नेमकं काय म्हणाले बघा. काही दिवसापूर्वी अजितदादा पक्षाची काही कागदपत्र समोर आली. 10 मार्च 2025च्या पत्रामध्ये सुनेत्रा काकी यांचं एक महत्वाचं वाक्य आहे. अजितदादा यांचा अपघात 28 जानेवारी 25ला झालेला होता. तेव्हापासून ते राष्ट्रीय अध्यक्ष होईपर्यंत जो काही पत्रव्यवहार निवडणूक आयोगाला केला गेलेला आहे तो ग्राह्य धरला जाऊ नये. अजितदादांच्या पक्षाकडून 26 फेब्रुवारीला एक पत्र निवडणूक आयोगाला देण्यात आलं होतं. त्या पत्रात काय म्हटलं होतं बघा. आमच्या पक्षाचं कॉन्स्टिट्यूशन बदललेलं आहे. जर पक्षाला राष्ट्रीय अध्यक्ष नसेल तर नॅशनल वर्किंग प्रेसिडेंटकडे म्हणजे कार्यकारी अध्यक्षाकडे ताकद असेल आणि पक्षाचे सर्व निर्णय तीच घेतील. मग आता बघा कोण होतं हे नॅशनल वर्किंग प्रेसिडेंट. तर ते हे प्रफुल्ल पटेल होते. म्हणजे
पक्षाचे सगळे अधिकार प्रफुल्ल पटेल यांच्याकडे असावेत असं या पत्रात म्हटलं गेलेलं होतं. पण नंतर याची माहिती जेव्हा सुनेत्रा पवार यांना मिळाली तेव्हा त्यांनी या दरम्यानची कोणतंही पत्र विचारातच घेतलं जाऊ नये तसं पत्र सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला दिलं आणि लबाडी करण्याची जिरली. याबाबतची सगळी माहिती खरं तर या रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्येच दिलेली आहे. बघा मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल